प्रकरण 7व्यातलं 13व्या संदेशपर्यंत झालंय. आता प्रकरण 7 14वा संदेश. यामध्ये डॉक्टर नलवडे भाऊ आपला अनुभव सांगतात. प्रयत्न हे जाणीवपूर्वक केलेच पाहिजेत, तेव्हाच परमेश्वर सहाय्य करतो. देहरी पलंगावर असे नाही. जेव्हा अर्जुनाने धनुष्यातून बाण सोडला तेव्हा सुदर्शन चक्र बाणापुढे जाऊन कार्य करत होते. म्हणजे आधी प्रयत्न केलेच पाहिजेत. मालकाच्या आज्ञेप्रमाणे गाढव फळाची अपेक्षा न करता सर्वात जास्त कर्म करतं, पण ते निष्काम कर्म होत नाही, कारण ते भावशून्य कर्म असते. भावपूर्ण कर्म आणि कर्मपूर्ण भाव म्हणजे जी कर्म करतो ती शुद्ध भावनेत असावीत किंवा करावीत. म्हणून बाबांनी विश्वात्मके देवे ग्रंथातील अद्वैत ज्ञान या प्रकरणात सांगितले आहे. ज्ञान, योग, भक्ती आणि कर्म हे 4 पाय आहेत. या 4ही गोष्टींच्या समन्वयातून कर्मे होतात, तीच ईश्वराला अर्पण होतात व ही निष्काम कर्म असतात आणि या योगेत प्राप्त मोक्ष टिकून राहतो. अध्यात्म ही एक निश्चित विचारधारा आहे. बाबांच्या सानिध्यात येण्या अगोदर जीवनातील विचारांना निश्चित अशी दिशा नव्हती. भरकटणारे विचार होते. आज एक विचार चांगले वाटायचे तर उद्या दुसरेच विचार चांगले वाटायचे. स्थिर व शाश्वत विचार नव्हते. पण जेव्हापासून बाबांच्या सानिध्यात आलोय तेव्हापासून विचारात आमूलाग्र बदल झाला आहे यांची जाणीव झाली. कारण बाबाने असे काही विचार हॅमर केलेत की त्यामुळे निश्चित विचारधारा सुरू झाली आहे. निश्चित विचार करायला लावणारी अद्भुत शक्ती बाबांनी प्रदान केली आहे. या अद्भुत शक्तीतून जे विचार प्रगट होतात त्यामुळे कर्म करण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आधी दवाखाना चालवायचा म्हणजे फक्त पैसा कमवण्याचं साधन होतं, म्हणजे कर्मट कर्म होत होतं. बाबांनी ठसवलेल्या विचारामुळे यात निश्चितच बदल होऊन ते विचार आचरणात आणण्यासाठी सामर्थ्य प्राप्त होऊन सेवाभाव निर्माण व्हायला लागला आहे व यातूनच भक्ती करायला शिकवित आहेत. म्हणजे सत्संगातून बाबा ज्ञान करून देत आहेत. प्रत्येक गोष्टीचे अधिष्ठान दाखवून विचारांचं हॅमरिंग करून आमच्या विचारांची पातळी उंचावून योग जुळवून आणून प्रत्येकाला विश्व कल्याणाच्या कार्यात सहभागी करून घेत आमच्याकडून भक्ती करून घेत आहेत. म्हणजे सहज लिहिल्या आमच्याकडून ज्ञान, योग, कर्म आणि भक्ती यांचा समन्वय साधून ज्ञानभक्ती साध्य करून घेत आहेत. 15वा संदेश, बाबांचा संदेश. जग नाही, जगदीश आहे, माया नाही, ब्रह्माची लीला आहे. हा बोध महात्म्यांनी आम्हाला केला आहे. तरी पण काही लोकांना ब्रह्म दिसण्याऐवजी जगच दिसतंय, लीलेऐवजी मायाच वाटते. वस्तू एकच आहे, पण ज्ञानाच्या ठिकाणी ब्रह्म आहे आणि अज्ञानाच्या ठिकाणी जग आहे. अज्ञानाने त्याला जग म्हटलं तरी सुद्धा ते ब्रह्मच आहे. अज्ञानाने माया म्हटलं तरी ती ईश्वरी लीलाच आहे. तुमच्याकडे ब्रह्म पाहण्याची दृष्टी असणे हीच तुमच्या ज्ञानाची सिद्धता आहे. तुम्ही ज्ञानी असल्याशिवाय ब्रह्मप्राप्तीसाठी तुम्ही योग्य नाही. जे भोगायला येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध दुःखाच्या रूपाने भोगायला येतं आणि सुखाच्या रूपाने सुद्धा भोगायला येतं. आणखीन एका शब्दात सांगायचं झालं तर सुरुवातीला प्रारब्धाचे रूप घेऊन देव आपल्याला भेटायला येतो. म्हणजे सुरुवातीला देव आमचा भोग घेण्यासाठी येतो. काल सांगितले की कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती शरीरातलं मांस खाऊन झाल्यावर रक्त पिऊन घेते. मग शरीरात नवचैतन्य प्रज्ञावान बुद्धी निर्माण होत करते. त्याप्रमाणे देव आमचा भोग घेत असेल तर त्यात सुख दुःख का मानायचं? देवाला आनंदित राहण्यासाठी बोकड आपला बळी देतो असे म्हणतात. आपण सुद्धा देवाला आनंदित करण्यासाठी आपल्या प्रापंचिक सुखाचा बळी जात असेल तर भीती कशासाठी बाळगायची? प्रारब्धाला आपण घाबरत असू तर बळी जाण्याची आपली तयारी नाही. बळी जाण्याची तयारी नाही त्याला ब्रह्मप्राप्ती कधीच होणार नाही. म्हणून तुम्ही प्रारब्धाचा कसा स्वीकार करताय यावर ब्रह्मप्राप्ती ठरलेली आहे. प्रारब्ध स्वीकारण्याची तुमची तयारी नसेल तरी सुद्धा बळजबरीने तुम्हाला ते स्वीकारावेच लागेल. मग कसंही करून भोगायला येणारच आहे.
तर ते आनंदाने भोगायला तयार होणे हेच चांगलं. प्रारब्ध जसं असेल तसं आनंदाने भोगायची तयारी दाखवणे हीच थोर भक्ती. हाच अर्थ बाबांनी गृहीत धरला आहे. म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. सद्गुरूवर सर्वांची श्रद्धा आहे, पण श्रद्धा कोणत्या हेतूने आहे यावर सद्गुरू कृपा अवलंबून आहे. 16वा संदेश, बाबांचा संदेश. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणजे आनंद संप्रदाय. श्रीपाद बाबापासून आनंद संप्रदायाची सुरुवात झाली यावर माझे ठाम मत आहे. पैगा सृष्टीच्या उपक्रमा, पूर्वीगा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वराते नोळखे, ना सृष्टीही करू न शके, तो थोरू केला एके नामे जेणे. ब्रह्मदेवाला उपदेश झाला तेव्हापासून हा आनंद संप्रदाय. मग आमचे श्रीगुरु कधीपासूनचे अनादिकालचे परब्रह्म तत्व म्हणजे आनंद संप्रदाय. या आनंद संप्रदायात आमचा जन्म झाला, हे आमचे सर्वात मोठे भाग्य. आता संप्रदायाची रूढी परंपरा जपणे हे आमचे कर्तव्य आणि आनंद संप्रदायाचा वारसा पुढे चालू ठेवणे ही आमची तपश्चर्या आहे. श्रीपाद बाबा आनंद आश्रमाच्या मठात असायचे, पण ते मठाचे प्रमुख आहेत असे कोणाला वाटत नव्हते. ते कीर्तन करायचे, पण कीर्तनकार आहेत असे वाटत नव्हते. आम्हा सर्व साधकांचे श्रीगुरु होते, पण कोणा साधकाकडून सेवा करून घेत नसत. ते केवळ नामाचा प्रचारक म्हणून न राहता ते नामाचा अनुभव आणून देत. प्रत्येक साधक हा श्रीगुरूंचा परिपूर्ण अंश आहे याचा अनुभव आणून देत. कारण ते जगद्गुरु म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा, परमेश्वर, ईश्वर आहेत. टीव्ही चॅनलवर डॉक्टरांचा पोशाख घालून औषधांच्या गोळ्या आणि सिरपचा प्रचार करणारे डॉक्टर नसतात, आणि खऱ्या डॉक्टरना या औषधांचा प्रचार करण्यास परवानगी नसते. एकदा एका डॉक्टरने औषधाची जाहिरात केली तेव्हा त्याच्या डॉक्टर पदवीवर गदा आली. औषध उपचार करून रोग बरा करणे एवढेच खऱ्या डॉक्टरचे काम असते, जाहिरात करणे त्याचं काम नव्हे. आज महाराजाचा पोशाख करून परमार्थिक प्रचार करणारे भरपूर झालेत. परमार्थिक प्रचाराबरोबर स्वतःच्या मोठेपणाचाच प्रचार करत असतात. अशांना संत म्हणणारी मंडळी सुद्धा कमी नाहीत. मी कीर्तनकार आहे, महाराज आहे याची जाणीव ठेवून मी एवढे साधक केले असे म्हणत मेला तर तो पुन्हा खालच्या योनीत जन्माला आलाच म्हणून समजा. हीच आनंद संप्रदायाची रूढी आहे. ईश्वरी ज्ञान झालं तर दृष्टीत बदल होतो. कर्म होत असताना अंतःकरणातला भाव म्हणजे निष्काम वेगळाच असतो. ज्ञान आणि कर्म करण्याचा निष्काम भाव यातून भक्ती साध्य होते. भक्ती साध्य झाली तर जीवनच बदलून जातं. तेव्हा श्री गुरु कृपेने ब्रह्मप्राप्तीचा योग आपोआप जुळून येतो. श्री गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या संप्रदायात प्रवेश मिळण्यासाठी लक्ष्मीचे थोरपण आणि शंभूशाचे तप न पुरे अशा संप्रदायात आम्हाला प्रवेश मिळाला आहे. मग आम्ही किती भाग्यवान आणि पुण्यवान आहे. जे ही सांप्रदायिक रूढी टिकवून ठेवतील ते ब्रह्मच. 17वा संदेश. एक साधक बंधू म्हणतात, तुझ्यासह जे दिसतंय, जे दिसत नाही, जे आहे, जे नाही ते सर्व ब्रह्म आहे. असा बोध महात्म्याने आम्हाला केला आहे. बाबा, तुम्ही सांगितले आहे की तुम्ही देह आहात, हे तुमचे अज्ञान आहे. तुम्ही ब्रह्म आहात, हे ज्ञान आहे. आणि जे दिसत नाही ते सर्व जगत ब्रह्म आहे, विज्ञान आहे. आम्ही अज्ञानामुळे जग माया म्हणत होतो. मोतीबिंदू झालेल्या माणसाला सगळं अंधुक दिसतंय आणि म्हणजे प्रकाश नाही का? तर आहे. डोळ्यावर आलेलं आवरण काढलं की पूर्ण प्रकाश दिसू लागतो. तसं तुम्ही आमच्या दृष्टीवर आलेलं पडळ आवरण काढल्यामुळे त्या ब्रह्माच्या लीला आता दिसू लागल्या आहेत. ब्रह्म पाहण्याची दृष्टी असणे म्हणजे ज्ञानाची सिद्धता आहे, आणि ही ज्ञानदृष्टी तुम्हीच दिलेली आहे. आणि या ज्ञानाने आम्हाला ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे. बोध होण्यापूर्वी प्रारब्धाचे भोग भोगताना नशिबाच्या किंवा देवाच्या नावानं शंख बुडत होतो. पण जसजसे ह्या महात्म्याच्या विचारांची आवड निर्माण होत गेली, सत्संगाला उपस्थित राहण्याची तळमळ निर्माण होत गेली, तसतसे विषय प्रयोजन समजायला लागले, कर्माचा संबंध समजायला लागला. त्यावेळी समजले की हे जे प्रारब्धाचे भोग भोगतोय हे मी मागे केलेल्या कर्माचे फळ आहे. ते कर्म मी केले आहे
आणि ते मला आनंदाने भोगून संपवायचे आहे. हे भोग भोगून व्हावेत म्हणून तोच सर्वांचे रूप घेऊन माझे भोग संपवत आहे. या अवस्थेपर्यंत तुम्ही आम्हाला आणले आहे. मग दुःख कशाचे करायचे? जिथे जिथे देव आहे तिथे आनंद आहे. तुम्ही नेहमी सांगता की मुळात मनुष्यास दुःखच नाही. हा विषय आणि प्रयोजन समजले की सुख पण नाही आणि दुःख पण नाही. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. प्रकरण 7 समाप्त.